नमस्कार आत्मवंदन. मी रुपाली पाठक. युनिक रेकीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण आज सप्तचक्र आणि बीजमंत्र ध्यानधारणा घेणार आहोत. तर या प्रवासाला, या रेकीच्या दिव्य प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. माझे माता पिता तसेच माझे गुरु सद्गुरू सर्व देवी देवता यांच्या चरणी कोटी कोटी नमन. रेकीच्या या साधना प्रवासात सर्वांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे ही त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. चला तर मग आपण आता या रेकीच्या ध्यान साधनेला सुरुवात करणार. प्रथम तुम्ही एका शांत जागी आसन टाकून बसावे. सुखासनात बसलं तरी चालेल. आणि बसताना पहिल्यांदा ज्ञान मुद्रा करून आपल्या मांडीवरती सरळ हात ठेवावे. एक दीर्घ श्वास घ्या. शरीर शिथिल करत शांतपणे तो दीर्घ श्वास घेताना विचार करा की माझ्या शरीरामध्ये ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे. माझ्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. आणि सावकाश श्वास सोडताना कल्पना करा माझ्यातील सर्व नकारात्मकता, ताण, तणाव, भय, डर, चिंता निघून जात आहे. मला फार हलके फुलके वाटत आहे. आता आहे त्या स्थितीत थांबा. थोडंसं श्वासावर लक्ष द्या. श्वास येऊ दे, श्वास जाऊ दे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना तुमचे पोट फुगले पाहिजे. आणि श्वास घेताना कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा शक्ती माझ्या शरीरामध्ये प्रवेश करत असून माझे शरीर वलयांकित तेजोमय होत आहे. माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव या तेजाने झळकून निघत आहे. कल्पना करा. सावकाश श्वास सोडताना तुमचे पोट मागे हळूहळू मागे जाते आणि बेंबीला टेकते. कल्पना करा की माझ्या जाणाऱ्या उच्छ्वासाद्वारे माझ्यातील अंतःकरणातील भीती, डर, चिंता, नकारात्मकता नष्ट होत आहे. ती निघून जात आहे. शांत स्थितीत थांबा. श्वास घेणं सोडणं. एक सेकंदासाठी आपण शांत शून्यात आहोत. आता श्वास नेहमीसारखा जाऊ द्या, येऊ द्या. आता आपल्या फक्त श्वासाकडे पहा आणि मनातल्या मनात कल्पना करा माझं हे आजचं ध्यान हे सप्तचक्र रेकी ध्यान आहे. या सप्तचक्र रेकी ध्यानात बीजमंत्र देखील मी उच्चारणार आहे. हे वैश्विक शक्तीचे रेकी माँ, माझी तुला प्रार्थना आहे. माझ्या 7 चक्रांना बीजमंत्राद्वारे ऊर्जांकित कर. रेकी माला नमन करून आपण या साधनेला सुरुवात करणार आहोत. दोन्ही हाताचे घर्षण करा. दोन्ही हाताचे घर्षण करून तुम्ही तुमचे दोन्ही हात पाठीमागे माकड हाडाच्या तळाशी जिथे मूलाधार चक्र आहे तिथे ठेवा. सावकाश डोळे बंद करून घ्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा. जाणारा श्वास, येणारा श्वास हा नेहमीप्रमाणेच असेल. फक्त त्यावर तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करा. पूर्ण ध्यान हे श्वासाकडेच राहू द्या. आणि कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य लाल प्रकाश माझ्या मूलाधार चक्रावरती येत असून माझे मूलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे.
ते भूमी तत्वाशी पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना आपण लम हा या बीज मंत्राचा उच्चार करणार आहोत. लम 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 या बीज मंत्राने माझ्या मूलाधार चक्राला लाल प्रकाशामध्ये सक्षम आणि सुदृढ झालेले असून वैश्विक शक्तीची दिव्य ऊर्जा मला भरपूर प्रमाणात प्राप्त झालेली आहे. माझे मूलाधार चक्राद्वारे माझे निर्णय सक्षम आणि सुदृढ झालेले आहेत. माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. सावकाश आता तुम्ही तुमचे दोन्ही हात पुढे आणून त्याचे घर्षण करा आणि घर्षण करून तुमचे दोन्ही हात बेंबीच्या 4 बोटे खाली स्वादिष्टान चक्रावर ठेवा. ठेवताना प्रथम डावा हात, त्यानंतर त्याच्या उजवा हात ठेवायचा आहे. सावकाश डोळे बंद करून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. घेताना कल्पना करा, माझे स्वादिष्टान चक्र जलतत्वरूपी नद्यांनी प्रकाशित झालेले आहे. या स्वादिष्टान चक्राला केसरी रंगाद्वारे पाहण्याचा प्रयत्न करा. केसरी रंगाचे वलयाकार वर्तुळ या स्वादिष्टान चक्रामध्ये फिरत आहे अशी कल्पना करा. संपूर्ण तुमचे स्वादिष्टान चक्र केसरी रंगामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. स्वादिष्टान चक्राचा बीज मंत्र वम असून आपण त्याचा 3 वेळा उच्चार करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना वम बीज मंत्राचा उच्चार करा. वम 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 या बीज मंत्राद्वारे माझ्या स्वादिष्टान चक्र केसरी रंगामध्ये वलयांकित होत असून ब्रह्मांडातील तेजस्वी ऊर्जा मला प्राप्त होत आहे आणि माझे अंतर्ज्ञान जागृत होत आहे. स्वादिष्टान चक्राद्वारे माझे निर्णय सक्षम होत आहे. माझे स्वादिष्टान चक्र उत्तमरित्या कार्य करत आहे. आता दोन्ही हात पुढे आणा. त्याचे घर्षण करा आणि दोन्ही हाताचे घर्षण करून तुमचे दोन्ही हात बेंबीच्या 4 बोटेवरती म्हणजेच मणिपूर चक्रावर ठेवा आणि सावकाश डोळे बंद करून घ्या आणि कल्पना करा, मणिपूर चक्राचा पिवळा दिव्य रंगाचा प्रकाश तुमच्या मणिपूर चक्राला दिव्यांकित करत असून संपूर्ण मणिपूर चक्र पिवळ्या रंगाच्या प्रकाशात दिव्य ऊर्जेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. मणिपूर चक्र तुमचे पिवळ्या रंगाच्या प्रकाशाद्वारे वैश्विक शक्तीच्या ऊर्जेद्वारे वलयांकित होत आहे, ऊर्जांकित होत आहे. या मणिपूर चक्राचा बीज मंत्र रम असून आपण 3 वेळा याचा उच्चार करणार आहोत. रम
रम रम रम या बीज मंत्राद्वारे वैश्विक शक्तीची दिव्य ऊर्जा प्रकाश माझ्या मणिपूर चक्राला पिवळ्या प्रकाशामध्ये ऊर्जांकित करत असून माझे मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. माझ्या मणिपूर चक्राद्वारे माझी स्मरण शक्ती आत्मबल दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही हात पुढे घ्या. दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्रावर ठेवा. आधी उजवा हात, त्यावर वरती डावा हात, म्हणजे अनाहत चक्र पूर्ण व्यापले जाते आपल्या हाताने. सावकाश डोळे बंद करा आणि कल्पना करा, माझे अनाहत चक्र हिरव्या प्रकाशाद्वारे ऊर्जांकित होत असून अनाहत चक्राद्वारे माझे प्रत्येक कार्य उत्तम चालू आहे. माझ्या या अनाहत चक्राला म्हणजेच हृदय चक्राला हिरव्या प्रकाशामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अनाहत चक्राचा बीज मंत्र यम. यवर अनुस्वार यम असून आपण त्याचा 3 वेळा उच्चार करणार आहोत. यम 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 माझे अनाहत चक्र यम या बीज मंत्राद्वारे हिरव्या रंगाच्या प्रकाशाने ऊर्जांकित झाले असून मी प्रेम, करुणा, आदर यांच्याद्वारे ऊर्जांकित होत आहे, वलयांकित होत आहे. आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हात आपल्या विशुद्ध चक्र म्हणजेच कंठचक्राच्या दोन्ही बाजूने असे ठेवा. सावकाश डोळे बंद करून घ्या आणि डोळे बंद करून आपल्या विशुद्धी चक्राला निळ्या रंगाच्या प्रकाशामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. आकाशातील निळ्या रंगाचा प्रकाश, दिव्य असा हा निळ्या रंगाचा प्रकाश माझ्या विशुद्धी चक्राला व्यापून टाकत आहे. माझे विशुद्धी चक्र या निळ्या रंगाच्या प्रवाहामध्ये प्रवाहित ऊर्जांकित होत आहे. आकाश तत्वरूपी ऊर्जा मला प्राप्त होत आहे. आपण विशुद्धी चक्राचा बीज मंत्र ह वर अनुस्वार हम चा आपण उच्चार करणार आहोत 3 वेळा. हम 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 या बीज मंत्राद्वारे माझे विशुद्ध चक्र ऊर्जांकित, वलयांकित झालेले असून माझ्या विशुद्ध चक्राद्वारे माझ्या वाणीमध्ये गोडवा आणि माधुर्य निर्माण होत आहे. माझ्याद्वारे संपूर्ण सृष्टीशी, माझ्याद्वारे संपूर्ण जणांशी नाते हे गोड आणि माधुर्याचे होत असून वाणीची देवता शारदा मातेची, सरस्वती मातेची करुणा मला प्राप्त होत आहे. आता सावकाश दोन्ही हात पुढे आणून
त्यांचे घर्षण करा आणि त्यांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आज्ञाचक्र म्हणजे इथे मी काय सांगितलं त्याप्रमाणे दोन भुवयांच्यामध्ये इथे आपला आज्ञाचक्र इथे दोन्ही हाताने आज्ञाचक्रावरती असे समोरासमोर तिथे बरोबर आज्ञाचक्राची ते बोट टच होईल असे ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास घेताना कल्पना करा माझे आज्ञाचक्र गडद निळ्या प्रकाशामध्ये दिव्य ऊर्जेद्वारे वलयांकित होत आहे. माझे आज्ञाचक्र दिव्य निळ्या प्रकाशाने वलयांकित ऊर्जांकित होत आहे. माझे आज्ञाचक्र सक्षम सुदृढ आणि ॲक्टिव्ह होत आहे. आज्ञाचक्राचा बीज मंत्र ओम आहे. आपण याचा 3 वेळा उच्चार करणार आहोत. ओम या बीजमंत्राद्वारे माझे आज्ञाचक्र निळ्या गडद निळ्या प्रकाशाद्वारे ऊर्जांकित झालेले असून माझे अंतर्चक्षु अंतर्ज्ञान जागृत झालेले आहे. माझी निर्णय क्षमता भरपूर प्रमाणात वाढलेली असून ती स्पष्ट झालेली आहे. माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. आता तुमचे सावकाश दोन्ही हात पुढे आणा आणि त्याचे घर्षण करा आणि घर्षण करून या दोन्ही हातांना तुम्ही तुमच्या सहस्रार चक्र म्हणजे मस्तकाच्या वरती टाळूमध्ये त्याच्या दोन्ही बाजूनी सावकाश ठेवा. थोडेसे किंचित टच झाले पाहिजे, जास्त नाही. आणि सहस्रार चक्राला कोणताही मंत्र नाही, ते शांत आहे. फक्त कल्पना करा माझे सहस्रार चक्र ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाने प्रकाशित झालेले आहे. ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाचा प्रकाश माझ्या सहस्रार चक्रावरती पडलेला असून माझे सहस्रार चक्र जांभळ्या रंगाने ऊर्जांकित वलयांकित झालेले आहे. सहस्रार चक्राला संपूर्णपणे जागृत आणि सक्षम झालेले असून आपले दोन्ही हात असे पुढे आणा. पुढे आणून प्रत्येक चक्रावरून म्हणजे डोक्यापासून सावकाश खाली खाली घेत आज्ञाचक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र, मूलाधार चक्र खाली आणून समोर जमिनीला टिक करा आणि स्वतःला एक नमस्कार करा. पुन्हा एकदा वरून डोक्यापासून सावकाश आपला हात खाली खाली घेऊन येत पुढे जमिनीवरती दोन्ही बोटे टेकवा आणि स्वतःला नमस्कार करा. कल्पना करा की ब्रह्मांडातील सप्तचक्रांची ऊर्जा लाल प्रकाश, केशरी प्रकाश, पिवळा प्रकाश, हिरवा प्रकाश, निळा प्रकाश, फिकट निळा प्रकाश, गडद निळा जांभळा प्रकाश, सर्व प्रकाश एका जागी जमा होऊन माझे संपूर्ण शरीर वलयांकित ऊर्जांकित झालेले आहे. माझे प्रत्येक चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. मी शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेली आहे. माझे अंतर्ज्ञान जागृत झालेले आहे. जय जय रघुवीर समर्थ. सर्व साक्षी वैश्विक शक्ती, सर्वांचे अनुग्रह शक्ती, तीर्थांत शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्तीद्वारे कल्याण करत आहे. मनापासून या वैश्विक शक्तीचा आपण आभार मानूया आणि रेकी माला प्रार्थना करू की आई, ज्याप्रमाणे पृथ्वी माता माझी आई आहे, जन्मदाता माझी आई आहे, त्याचप्रमाणे रेकी माता ही माझी आई आहे. तूच माझा सांभाळ करणारी आहेस. आई, या साधनेत जर काही चूक झाली असेल तर ती चूक या देहाची असेल आणि जे काही योग्य असेल ते माझ्या सर्व गुरूंचं असेल. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.